सर्वांना जय भीम जय भारत। आज फकीरा या फेसबुकच्या आपल्या या समूहामध्ये मला लाईव्ह बोलवलेला आहे, त्याबद्दल मी आपल्याशी थेट संवाद साधतोय। विचारांचा जागर करणाऱ्या, सांस्कृतिक महाराष्ट्राच्या पाऊलवाटा आणि सांस्कृतिक इतिहास जपणाऱ्या वैचारिक तरुणांचा हा ग्रुप आहे। या ग्रुपवरती आपण मला बोलवलं, कवितेचा, साहित्याचा, लिखाणाचा जागर आपण सर्वजण करत आहात। त्या माध्यमातून आपल्याशी आज या ठिकाणी संवाद साधण्यासाठी मी लाईव्ह उपस्थित आहे। थोडासा मगाशी बोलत असताना टेक्निकल प्रॉब्लेम आलेला होता, तर आता पुन्हा एकदा सुरू करतोय। मला विषय जो दिलेला आहे, पुरोगामी महाराष्ट्रातल्या चळवळीच्या कविता, असा विषय मला या संयोजकांनी दिलेला आहे। संयोजकांचे मनापासून मी आभार या ठिकाणी मानतो। आणि आता जास्त वेळ न घेता मी कविता सादर करायला सुरुवात करतो। ही पाखरांच्या चोचीमधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता। की पाखरांच्या चोचीमधला घास व्हावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास व्हावी कविता। कोसळावेत थेंब भुईत, मातीचा वास व्हावी कविता। उगवावा पिंपळ, एक प्रवास व्हावी कविता। आणि त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध व्हावी कविता। मी करावे पाखरांच्या हवाली तिला, मग शुद्ध व्हावी कविता। हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता, मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता। हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम व्हावी कविता, मुस्लिमांच्या भाळावरचा नाम व्हावी कविता। मंदिर मशीद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम व्हावी कविता। या देशाच्या इंद्रायणीत तरलेला तुकाराम व्हावी कविता। आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही व्हावी कविता। ही कविता जी आहे, ही सर्वांगानं संपूर्ण महाराष्ट्राला एकत्रित करून पुढे जाण्याचा माझा कायम प्रयत्न राहिलेला आहे। सर्व जाती धर्माच्या भिंतीच्या पलीकडे जाऊन हे साखळदंड तोडून एक मानवतावाद जपण्यासाठी लिखाण कायम अग्रेसर राहिलेला आहे। त्याच लिखाणाला पुरोगामी लिखाण किंवा पुरोगामी महाराष्ट्रातली पुरोगामी कविता म्हणता येईल, जी भिंतीच्या दोन्ही बाजूला पाहत मानवता जपण्यासाठी जे लिखाण उठलं जातं, ते लिखाण म्हणजे माझी कविता असं मला वाटतं। म्हणून कवितेच्या ओळी येतात की सारे धर्मग्रंथ वाचले, ही सारे धर्मग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं, मी धर्माला थुक्का लावला आणि मी माणूस झालो। ही सारे धर्मग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं, मी धर्माला थुक्का लावला आणि मी माणूस झालो। परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली मला, परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली मला। लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात, म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं। मी जातीला चुना लावला आणि मी माणसात आलो, मी जातीला चुना लावला आणि मी माणसात आलो। धर्माला थुक्का लावून, जातीला चुना लावून माणसात येऊन माणसात मिसळलं पाहिजे, ह्या सांगणाऱ्या कवितेला एक इतिहास आहे। तो म्हणजे याच महाराष्ट्रामध्ये 1.5 दिवस शाळा शिकलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी लिखाणानं इथं मानवतेचं बियाणं पेरलं गेलं, ते उगवलं सुद्धा गेलं। अण्णाभाऊंच्या लिखाणाचा मानवतावादी साहित्य म्हणून अण्णाभाऊंच्या लिखाणाचा या मानवतावादी जो महाराष्ट्र सध्या हळूहळू चित्र बदलत आहे, यामध्ये अण्णाभाऊंच्या साहित्याचा फार मोठा महत्वाचा सहभाग आहे, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे। अण्णाभाऊ साठ्यांचं मानवतावादी साहित्य
हे पुरोगामी महाराष्ट्राला किती पूरक होतं हेच सांगण्यासाठी माझी कविता कुठंतरी बंड करते, हेच सांगण्यासाठी माझी विद्रोही कविता कुठंतरी त्या पद्धतीनं धावण्याचा प्रयत्न करते, ध्यास घेण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणून कुठंतरी आजही अण्णाभाऊंनंतर मला सुद्धा विचारावं असं वाटतं की सांगा माझा देश कुठं आहे. हा देश शोधता शोधता आम्हाला आमची घरं कुठं आहेत हे आम्हाला शोधता आलं पाहिजे. पुरोगामी महाराष्ट्र खरं तर समजून घेण्याची गरज आज प्रत्येक तरुणाला आहे, हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आजचा तरुण नेमका काय करतोय, आजचा तरुण नेमका कुठं आहे, आजचा तरुण आमचा चाललाय कुठं, याला सांगण्यासाठीच या चळवळीच्या कविता पुरोगामी महाराष्ट्रातल्या आज तुमच्यासमोर घेऊन आलोय. म्हणून कविता जी येते ती अशी विद्रोह जो असतो, काळजातून जो येतो, आतड्यातून जो येतो, भुकेच्या प्रदेशातून जो येतो, ते असतं विद्रोहाचा एक आगडोंब. ते असते ती एक कविता. उजाडलेल्या देशात सध्या उजेड धोक्यात असताना हा उजेड जपण्यासाठी, हा उजेड पुन्हा पुन्हा पेरण्यासाठी, मानवता उगवण्यासाठी, अंधार नाहीसा करण्यासाठी, हे अभद्र विचार दूर करण्यासाठी आणि केवळ माणसाला माणूस दाखवण्यासाठी महाराष्ट्राला, पुरोगामी महाराष्ट्राला या कवितेची गरज आहे, या चळवळीची गरज आहे. हे तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. चळवळ नेमकी काय असते? बरं, चळवळ नुसती तळमळ असून चालत नाही, तर त्यासाठी कुठंतरी मनामध्ये खंबीरगाठ तुम्ही आम्ही बांधून घेतली पाहिजे. आणि मग चळवळीत आज तरुण जो काम करतोय त्याचा नेमका ध्यास काय आहे, त्याचा नेमकं ध्येय काय, त्याचं नेमकं उद्दिष्ट काय आहे, हे त्याचं त्याला सुद्धा कळायला पाहिजे. आज अण्णाभाऊ, बाबासाहेब, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, आमच्या मुक्ताबाई साळवे, या सर्वांचा इतिहास समजून घेणं कुठंतरी पुन्हा एकदा आजच्या तरुणाला गरजेचं निर्माण झालेला आहे. चुकीचा इतिहास समोर आणला जातोय. आज महात्मा गांधींची पुण्यतिथी आहे. पुरोगामी महाराष्ट्राला गांधी किती कळला यापेक्षा या महाराष्ट्रानं आंबेडकर किती समजून घेतला हे तपासून घेणं फार गरजेचं आहे. गांधी दोन्ही बाजूचा विरोधक आहे, पण तरी गांधी समजून घ्यावासा वाटतो, कारण गांधी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून एक कविता आहे गांधीजीची, आज गांधी पुण्यतिथी निमित्तानं, गांधी कळला नाही. कवितेचं नाव आहे गांधी कळला नाही. ही बाप सांगायचा मला, नोटेवर गांधी 2 ठिकाणी दिसतो. बाप सांगायचा मला, नोटेवर गांधी 2 ठिकाणी दिसतो. एक डोळ्याला स्पष्ट, तर दुसरा नोट उजेडाकडे केली की अंधुकसा दिसतो. अंधुकसा गांधी दिसला की समजायचं पोरा नोट खरी. अंधुकसा गांधी दिसला की समजायचं पोरा नोट खरी. एवढीच काय ती माहिती या महात्म्याबद्दल मला. गांधी डाव्या बाजूला स्पष्ट दिसत नाही, उजव्या बाजूला अंधुकसाही नीट दिसत नाही. त्यामुळं गांधी डावा की उजवा हेही लवकर कळत नाही. आणि याच गांधीला नथुरामनं गोळ्या झाडून मारलं एवढंच कुठंतरी कळलं. परवा कवितेच्या वर्गात एक कवितेनेच प्रश्न विचारला मला, नोटेवर एकाच वेळी नथुराम आणि गांधी छापले तर तू काय करशील? मी चिडलो आणि म्हणालो, मी शहराला आग लावीन, गाव जाळीन, माणसं मारीन, दंगली करीन. त्यावर कविता खळखळून हसत म्हणाले, बस खाली, तुला अजून गांधी कळलाच नाही. एक वेगळ्या विषयाची एक कविता होती जी कुठेतरी आज पुण्यतिथीच्या निमित्तानं मला आपल्याशी शेअर करावीशी वाटली. पण खरं तर याच महाराष्ट्राला, याच देशाला एका लेखणीचा सुद्धा इतिहास आहे. त्या अण्णाभाऊंच्या लेखणीला विसरून चालत नाही. हा देश संविधानावर चालतो, त्या संविधानाला विसरून चालत नाही. म्हणून भारताचे संविधान नावाची माझी कविता आपल्यासोबत शेअर करावीशी वाटते. कवितेचं नाव आहे भारताचे संविधान. आज इतर कुठल्याही विषयावर न बोलता मी फक्त माझ्या कविता
सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे भारताचे संविधान. पहिल्यांदा ते दारात आले, त्यांनी हातात कुराण दिलं, म्हणाले हे वाच, आमचा हो, आमच्यात ये. पण मला भूक लागली होती, मागावं वाटलं, पोटासाठी 2 घास मागता आलं नाही. बाजूला आई उभी होती. दुसऱ्यांदा दुसरे आले, त्यांनी हातात गीता दिली, म्हणाले हे वाच, आमचा हो, आमच्यात ये. पण मला भूक लागली होती, मागावं वाटलं, पोटासाठी 2 घास मागता आलं नाही. बाजूला आई उभी होती. तिसऱ्यांदा तिसरे आले, त्यांनी हातात बायबल दिलं, म्हणाले हे वाच, आमचा हो, आमच्यात ये. पण मला भूक लागली होती, मागावं वाटलं, पोटासाठी 2 घास मागताच आलं नाही. बाजूला आई उभी होती. साऱ्याच धर्मांचे धर्मगुरू येऊन गेले, हातात धर्मग्रंथ देऊन गेले. या धर्मग्रंथांच्या ओझ्यांनीच कंबर वाकली माझी. तेव्हा भुकेनं खोल आत गेलेल्या डोळ्यात आईनं बघितलं. तेव्हा आईनं आणलं 2 भाकरीचं पीठ भीक मागून. तेव्हा चूल कशी पेटवावी हा प्रश्न माझ्या आईला पडला, आणि आईनं घातले सारेच धर्मग्रंथ चुलीत. चूल पेटली, जाळ लागला. आईनं 2 भाकरी गरम झालेल्या तव्यावर भाजून दिली. पोट भरलं. तेव्हा कळालं, या धर्मप्रसारकांना माझी भूक कळली नाही, पण या धर्मग्रंथांनी स्वतः जळून माझी भूक भागवली. म्हणून ते धर्मग्रंथ माझ्यासाठी श्रेष्ठच. पोटभर जेवलो तेव्हा आईनं हातात एक पुस्तक दिलं, जे तिनं फार जपून ठेवलं होतं. मी पुस्तक घेतलं आणि पुस्तकावर लिहिलं होतं भारताचे संविधान. मला प्रश्न पडला, आई तर अडाणी, तिनं सगळे धर्मग्रंथ चुलीत घातले, मग हेच पुस्तक कसं जपून ठेवलं? मी विचारलं आईला, आई तू हेच पुस्तक कसं जपून ठेवलंस? त्यावर आई हसत म्हणाली, काही नाही रे बाळा, परवा हे बी मी चुलीत घालून बघितलं, पण पोरा याला आग लागलीच नाही. म्हणजे आपली भूक समजून घेणारं, आपली वेदना समजून घेणारं, यात नक्कीच काहीतरी या महामानवानं आपल्यासाठी लिहिलं असणार. म्हणून फक्त एवढंच वाचायचं. आणि तेव्हापासून भारताचे संविधानच मी चाळत राहिलो, भारताचे संविधानालाच मी मानत राहिलो, आणि आपोआप माणूस म्हणून जगत राहिलो. पण याच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये केवळ माणूस म्हणून जगत असताना फार अडचणींना तोंड द्यावं लागतं. केवळ माणूस म्हणून जगत असताना पावला पावलावर तुम्हाला तुमचा धर्म सांगावा लागतो, तुम्हाला तुमची जात सांगावी लागते. अण्णाभाऊंचा जागर सुद्धा फक्त मांगालाच करावा लागतो. बाबासाहेबांच्या विचारांचा जागर सुद्धा फक्त बौद्धांना महारांनाच करावा लागतो. इथला माणूस म्हणून कुठलाही या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला तरी सगळ्या महापुरुषांना एकत्रित बांधून पुढे घेऊन जाणारा कुठलाही एखादा राजकीय पक्ष तुम्हा आमच्या लक्षात येऊ नये, इतकी दळभद्री अवस्था या महाराष्ट्राची आहे. एकदा कुठली भूमिका करायची, त्यानंतर पुन्हा त्याचा आत्मक्लेश करायचा, पुन्हा आणि पुन्हा आम्हीच या पद्धतीनं येण्याचा प्रयत्न करायचा. हा एक वेगळा भाग झाला, जो राजकीय भाग आहे. याच्यावरती जर भाष्य करायला लागलो तर फार वेगळा विषय तो होऊन जाईल, परंतु आपला हा कवितेचा विषय आहे. माणूस म्हणून जगत असताना मानवतावादी महाराष्ट्रामध्ये, मानवतावादी भारतामध्ये माणूस म्हणून जगत असताना जर असंख्य अडचणी येत असतील तर त्या अडचणींना स्वीकारा. या संकटावर मात करूनच पुढे आपल्याला मानवतेचा उजेड,
उगवणार आहे. कारण उजाडलेल्या देशामध्ये आज मानवतेचाच उजेड धोक्यात आहे, तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून कविता आहे की सारे धर्म ग्रंथ वाचले, की सारे धर्म ग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं, मी धर्माला थुक्का लावला आणि मी माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली मला, परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली मला. लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात, म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं, मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात आलो. ह्या धर्माला थुक्का लावून आणि जातीला चुना लावून माणसात आलं पाहिजे. आज पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आमची बहुजन पोरं कुठं आहेत? कुठं आहे? आम्ही तुम्ही जरा समजून घेतलं पाहिजे. हा फेसबुक लाईव्ह संवाद जरी असला तरी हातात जो आमच्या हा फोन आहे, हा 24 तास आमच्या हातात, आणि म्हणून हे सगळं करत असताना तुम्ही आम्ही आज नेमके कुठे आहोत हे एकदा तपासून घेतलं पाहिजे. हल्ली व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत आमचे, त्यामध्ये सगळे असतात, गावातले सगळेच असतात. नवीन एक प्रकार आलाय हल्ली बघायला मिळतो. सकाळी सकाळी आमच्या व्हॉट्सअपवरती मेसेज येतो, त्या ग्रुपवरती शुभ भीम सकाळ, निळ्या रंगाचा झेंडा येतो आणि शुभ भीम सकाळ. मला प्रश्न पडतो, बाबासाहेबांच्या नावानं सकाळ या देशामध्ये कधीपासून उगवायला लागली? म्हणजे आता सकाळी सकाळी बाबासाहेब येणार आम्हाला उठवायला, चला चला उठा उठा, गुड मॉर्निंग झाली. आम्ही कुठल्या अवस्थेत असतोय? तोंडात मावा गुटखा खाऊन तो तिथं शुभ भीम सकाळ टाकतोय. त्याच्यानंतर दुसरा जागा होतो, त्याच्या डोक्यात एक असतं, यांची सकाळ झाली मग आपली काय, मग तो शिव सकाळ, शुभ शिव सकाळ, भगवा झेंडा टाकतो. हे एकाच गावातले आहेत, एकाच गल्लीतले आहेत. आता शुभ भीम सकाळ झाली, आता शुभ शिव सकाळ झाली. मग तिसरा कुठेतरी जाऊन बसलेला असतो, तो येतो, तो बघतो, ह्यांची झाली यांची झाली, मग आपलं काय? मग त्याची एक सकाळ आता हल्ली नव्यानं उगवायला लागलेली आमच्या लहुजी वस्ताद साळवेंच्या नावानं पिवळी सकाळ व्हायला, शुभ लहू सकाळ. पिवळा भंडारा लावून नाम बीम वडल्याला एक वेगळंच पद्धतीनं शुभ लहू सकाळ व्हायला लागलेली आहे. मग जातीयवादी तुम्ही आणि आम्हीच आहोत असं कधी कधी वाटायला लागतं. आणि त्याचा परिणाम दंगलीत होतो आणि आम्ही त्यामध्ये गुरफटलं जातो. आमचीच पोरं आहे ती. आमच्या पोराला रात्री 2-2:30 वाजता मेसेज टाका जय भीम म्हणून, तो लगेच रिप्लाय देतो. म्हणजे तो जागाच आहे रात्रीचा 2:30 वाजता तो गोधडीत जागा आहे. म्हणजे हे त्या एवढ्याच्या स्क्रीन समोर आहेत आणि ही स्क्रीन धोक्याची आहे. रात्री 2:30 वाजता गोधडीत जर ही स्क्रीन मोबाईल तुमच्या हातात आहे तर 100% तुम्ही त्यातच आहे. म्हणजे पुस्तकांजवळ तुम्ही नाही. आणि जयंतीच्या दिवशी तुम्ही अण्णाभाऊंच्या पुतळ्याजवळ आहात, बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आहात, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आहात, तो सुद्धा मोबाईल घेऊन सेल्फी काढण्यासाठी. आणि तो त्या डीपी वरती दिसणार आहे त्या दिवशी. मी बाबासाहेबांना अभिवादन केलं, मी अण्णाभाऊंना अभिवादन केलं. अहो इतकी दरिंद्री आल्या की अभिवादन आणि श्रद्धांजली यातला फरक सुद्धा कळत नाही.
परवा 6 डिसेंबरला मी शुभेच्छा देताना सुद्धाही मुलांना बघितलेलं आहे. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या शुभेच्छा असेही मेसेज काही महाभागांनी केलेले आहेत. तुम्हालाही आले असतील. सकाळी सकाळी एकमेकाला गुड मॉर्निंग इंडियन म्हणायला शिका, की हो आम्ही भारतीय आहोत, तू भारतीय आहेस हे सांगा त्याला. तुम्ही सकाळी सकाळीच महापुरुष वाटून घेऊन तुम्ही तुमच्या जातीतनच तुम्ही त्या पडद्यातनं पलीकडे गुड मॉर्निंग करायला लागल्यानंतर मग मात्र वाटोळा हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही जी पुतळ्याजवळची गर्दी आहे, ही फोन जवळची जी गर्दी आहे, ही मेंढरं सगळी पुस्तकाजवळ ज्या दिवशी येतील त्या दिवशी खऱ्या अर्थानं मानवता पेरण्यासाठी मला रान मोकळं झालेलं असणार आहे. आमच्यासारख्या कवींना लिहिण्यासाठी रान. मग लिहायचं कोणासाठी? पुढं सगळेच दगड आहेत तर लिहायचं कोणासाठी? अण्णाभाऊ सांगायचा कोणाला? हा फकीरा नावानं जो आम्ही समूह चालवतोय, आपण सगळे यावरती आहात. फकीराचा इतिहास वाचत असताना अंगावरती काटे येतात. अण्णाभाऊंनी उभा केलेला फकीरा महाराष्ट्रानं सोडा, पण मांगानं किती समजून घेतला हे एकदा तपासून घेतलं पाहिजे. कोण आहे फकीरा? फकीराचा इतिहास काय आहे? ज्या माणसानं फकीरा लिहिला तो अण्णाभाऊ साठे कोण आहे? लहुजी वस्ताद साळवे आता जे सुरू झालेलं आहे, वस्तादांना भंडारा आणि नामामध्ये कुठल्या तुम्ही गर्दीत नेऊन ठेवलंय आणि त्यांच्या मागून कुठली मेंढरं येत आहेत हेही एकदा तपासून घेतलं पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या शाळेला संरक्षण देणाऱ्या लहुजी वस्ताद साळवेंच्या नावानं किती मांगवाड्यात आज ग्रंथालय मांगाने उभी केल्यात हेही एकदा प्रत्येकानं विचारून घेतलं पाहिजे स्वतःला. महाराष्ट्राचं नंतर अगोदर तुम्हाला केल्यानंतर महाराष्ट्र ते करणार आहे. त्यात सावित्रीबाईंच्या शाळेतली पहिली विद्यार्थिनी जी होती मुक्ता साळवे, तिच्या नावानं किती ग्रंथालय या ठिकाणी आम्ही बघितलेले आहेत हे आम्ही बघितलं पाहिजे. अनुदान लागण्यासाठी ग्रंथालय आता तयार व्हायला लागलेले आहेत, पण ते ग्रंथालय चालू आहेत का हे एकदा तपासून घेतलं पाहिजे. ह्या ज्या धगधगत्या कविता आहेत, हा जो अंगार आहे, हे आम्ही कुठंतरी आता जपलं पाहिजे आणि त्यातून आपण पुन्हा एकदा उभारत्या पद्धतीनं घेतलं पाहिजे. तर आपण माणूस म्हणून जगणार आहोत हे लक्षात घ्या. काळ फार सोकावलेला आहे. लहुजी वस्ताद साळवे नावाची एक सांस्कृतिक विचारधारा आहे. लहुजी वस्ताद साळवे नावाची एक क्रांतिकारी विचारधारा आहे. लहुजी वस्ताद साळवे नावाची एक लढवय्याची एक इतिहास असणारी विचारधारा आहे. हा लहुजी वस्ताद साळवे आजही इंग्लंडच्या लायब्ररीमध्ये अडकून पडलाय. किती महाराष्ट्रातल्या पुरोगामी नेतृत्वांनी संघटनांच्या तो लहुजी वस्ताद साळवे सोडवून आणायचा प्रयत्न केला, हाही एकदा जाब या सगळ्यांना आम्हाला विचारावा लागणार आहे. इतिहास खोटा आहे, इतिहास खोटा, इतिहास खोटा हे 300 वर्षापासून हे पुरोगामीवाले बोंबलतात.
मग आता सुद्धा आजच्या 21व्या काळात सुद्धा खोटाच इतिहास समोर येत असतोय, तरी पुन्हा आम्ही तोच बोंबाटा करतोय म्हटल्यानंतर तुम्ही आम्हीच कमी आता पडायला लागलोय की काय, असा प्रश्न पडतोयच. कमी आम्ही कमीच पडतोय. बरं, आम्ही लिहिलेलं सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं काम सुद्धा तुमचं असतं, पण तुम्ही पोहोचवता काय, तुम्ही पाहता काय? तुमची आवडच जर न्यूड पाहण्याची असेल तर तुम्हाला हा विचारांचा बूड आम्ही देणार कुठून? एक साधं उदाहरण जरी द्यायचं झालं, एका बुक्कीत टेंगुळ म्हणणारा एक दात बाहेर आलेला मुलगा आज महाराष्ट्रभर फेमस होतो तुमच्या या माध्यमातून. कुठं आहे त्याला विचारधारा आहे का काय आहे? बरं, त्याला शेअर करणारे बहुजन आहेत. म्हणजे मेंढराला मेंढर. तसंच एखादा चांगला विचार आमच्या बहुजनांमध्ये का शेअर होत नाही? मग पुरोगामी महाराष्ट्र कसा जपायचा? आम्हाला अभिमान त्याचा, विनोदी व्हिडिओचा अभिमान, साड्या घालून नाचल्याचा अभिमान पुरुषांनी, त्यात दाढीवर साडी लपाटून लावणी डान्स केला ते व्हिडिओ व्हायरल, हे आम्हीच करतोय. ह्याच्यात विचार पेरायचे कधी, चळवळ चालवायची कशी, महाराष्ट्र समजून घ्यायचा कधी, आम्ही शिकायच कधी आणि आमची प्रगती व्हायची कधी, हा एक मोठा प्रश्न आहे. आता आईबापच तसलं करायला लागल्यावर पोरांनी करायचं काय, हे पण एकदा समजून घेतलं पाहिजे. म्हणून आता एक कविता आहे, आमचा कांबळे. ही एक शेवटची कविता तुमच्यासाठी सादर करणार आहे आणि या ठिकाणी आपली रजा घेणार. पुन्हा काहीतरी एक छान विषय घेऊन आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीन. कवितेचं नाव आहे आमचा कांबळे. आमचा कांबळे लय हुशार, आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कणला करून. आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कणला करून. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाटीवर सावित्री काढली. मग मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कणला करून. कांबळेचं लग्न ठरलं. कांबळेचं लग्न ठरलं. कोणीतरी म्हटले मुहूर्त पहा. कांबळे म्हटला चालणार नाही. कोणीतरी सांगितलं जागरण गोंधळ. कांबळे म्हटला पटणार नाही. अजून कोणीतरी म्हटलं सत्यनारायण तरी. कांबळे म्हटला चालणारच नाही. मग आपल्याच लोकांनी, घरच्याच लोकांनी कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच काढला करून. कांबळे आंबेडकरी चळवळीत आला. चळवळीचा सगळा इस्कूट बघितला. गट तट दिसले आणि कांबळे सगळ्यांना म्हटला, सगळ्यांनी एकत्रित द्या, एकत्रित द्या, एकत्रित द्या. पण आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे बी लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच काढला करून. परवा कांबळेच्या पोरानं कांबळेला विचारलं, पप्पा बाबासाहेब कोण होते? आंबेडकर काय भानगड? आता मात्र कांबळे चिडला आणि त्यानं पोरालाच असा तुडवला, असा तुडवला, पण चिरंजीव कांबळे बी लय हुशार,
तो पण कधीच नाही रडला, नुसताच काढला करून. आता कांबळे वेडा झालाय, वेड्यांच्या दवाखान्यात असतो. आता कांबळे वेडा झालाय, वेड्यांच्या दवाखान्यात असतो. पण मांडीवर संविधान असतं आणि हातात तिरंगा असतो. आणि कांबळे फुले शाहू आंबेडकरांच्या मानवतेच्या घोषणा देत असतो. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला आज आशेत तुडवतात, आशेत तुडवतात, आशेत तुडवतात. पण कांबळे कधीच नाही रडत, तो नुसताच कणतोय करून. हा पुरोगामी कांबळे जोपर्यंत जिवंत आहे, फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन ही विचारधारा जी जिवंत आहे, तोपर्यंत हा पुरोगामी महाराष्ट्र जिवंत राहणार आहे, ही चळवळ जिवंत राहणार आहे. आम्ही जिवंत राहणार आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. तो कार्यकर्ता कुठेतरी संपत चाललाय की काय, हेही तुम्ही एकदा तपासून घेतलं पाहिजे. असा कार्यकर्ता आपल्या गावात आहे, त्याला जपता आलं पाहिजे, त्याच्यासारखं वागता आलं पाहिजे. निदान मानवतेचं बीज, अण्णाभाऊ नावाचं खुरपं घेऊन ती पेरणी करता आली पाहिजे. बाबासाहेब नावाचा नांगर धरून आपल्याला त्या विचारधारेने ही जमीन नांगरून त्यात फुले शाहू आंबेडकरांचे विचार आपल्याला पेरता आले पाहिजेत. जे उद्या उगवणारं पीक आहे ते मानवतेचंच असणार आहे, तुमच्या आमच्या या देशाच्या कल्याणासाठी असणार आहे. उगाच एखाद्या विशिष्ट वर्गाला शिव्या देण्यात तुमचा आणि आमचा वेळ घालवू नका. ते लोक कुठंतरी पुढच्या विचार करतायत, आम्ही त्याच लेवलचा विचार करूया, ही या ठिकाणी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतो. आपण या ठिकाणी मला बोलायला संधी दिलीत. आता माहीत नाही यामधून कसा संवाद साधला गेलाय, काय गेलाय. आम्ही डायरेक्ट ऑफलाईन असणारी, स्टेजवर समोर समोर बोलणारी माणसं आहोत. पण तरी या माध्यमातून 4 शब्द इकडं तिकडं झाले असतील तर तेवढं समजून घ्या. आणि कधी आपल्याला कार्यक्रमाची वगैरे व्याख्यानाची गरज पडेल तर माझ्याशी डायरेक्ट संपर्क तुम्ही करू शकता. माझं ते काम आहे, माझं कर्तव्य आहे, मी येत राहील. विकी दादा, मनापासून धन्यवाद, तुम्ही मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल. आणि पूर्ण परिवाराला, आपल्या फकीरा समूहाला माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि रोगराईचा काळ आहे थोडासा, प्रत्येक घरात माणूस आजारी आहे. स्वतःच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्या आणि विचार जपूया. धन्यवाद. मी या ठिकाणी आपली मनापासून आभार मानत रजा घेत आहे. खूप खूप धन्यवाद.